हॅलो, दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1890. आजची तारीख आहे 20 एप्रिल 2020. आता वाजले रात्रीचे ऑलमोस्ट 11 वाजून ऑलमोस्ट 12 होऊन राहिले. येस, मला काय म्हणायचं आहे, मला म्हणायचं आहे की आज मी या वन थिंग इज दॅट मला माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोडसाठी बॅकअप बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण माझी 2 TBची हार्ड डिस्क कम्प्लिटली बेकार झाली आहे. येस, त्याचं आता काहीच सोल्युशन नाही. इट वॉज कम्प्लिटली वेस्टेड. येस, त्याच्यामध्ये काही 500 GBची जागा ते आपण वापरू शकतो, बट तेही मोठे केअरफुली वापरावं लागेल. इव्हन जर आपण त्याला खूप जास्त रॅपिडली वापरू आय डोंट नो या, म्हणजे ते हार्ड डिस्क मध्ये फक्त 500 GB जागाच वापरू शकतो. दॅट्स इट. येस, कारण त्याच्यामध्ये बॅड सेक्टर तयार झालंय. बॅड सेक्टर म्हणजे काय, ते डिस्क 500 GBच्या वरती जर राईट करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये एरर येतात, आणि एरर केल्यानंतर मग त्याला फॉर्मॅटचा दुसरा काही ऑप्शन नसतो. सो या, इट इज दिस थिंग. व्हॉटएव्हर. या, त्याच्यानंतर मी आर्टिफॅक्ट एपिसोड काफी क्लोजली बघितले. यस, आर्टिफॅक्ट आज बघितले नाही, आज प्रॉपरली एक प्रकारे फोल्डर वाईज बनवलं. लेवल 1, 2, 3, 4, 5. यस, जेव्हा मी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये ते फोल्डर बनवत गेलो तेव्हा एक प्रकारे अशी फिलिंग आली की यस, मी एक स्पेसिफिक पर्सन आहे, आणि माझं हे आर्टिफॅक्ट एपिसोड रिअलाइज करून देते का मी कोणता पर्सन आहे आणि मला समोर जाऊन का बनायचं आहे. या, आणि हे खूप जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर आहे असं मला वाटते, आणि हेच आर्टिफॅक्ट एपिसोड माझी लाईफला बनवू शकते, आणि आय डोंट वॉन्ट लूज इट. आणि मी काही भिवून राहिलोय बिकॉज ऑफ दॅट की आर्टिफॅक्ट एपिसोडचा माझ्यापाशी आता ओनली एकच बॅकअप आहे, आणि जर त्या बॅकअपला दुसरं समथिंग काहीतरी झालं तर माझ्यापाशी आय लॉस्ट माय आर्टिफॅक्ट एपिसोड ऑफकोर्स. कारण मोस्ट ऑफ द जेवढे काय आर्टिफॅक्ट एपिसोड आहे, सारे आर्टिफॅक्ट एपिसोड त्या हार्ड डिस्क मध्ये आहे. यस, आणि मी त्या हार्ड डिस्क कॉपी पण नाही करू शकत, कारण ते हार्ड डिस्क मध्ये जो डेटा आहे तो डेटा ऑलमोस्ट करीब 850 GBचा आहे, आणि 850 GB जर मी माझ्या लॅपटॉप मध्ये जर कॉपी करतो म्हणलं तर माझ्यापाशी तेवढी जागा पण नाही, कारण लॅपटॉप मध्ये जर 1 TBचा लॅपटॉप आहे, त्याच्यापैकी 1 TBचा लॅपटॉप मध्ये किती भेटते आपल्याला, 969 GB. त्याच्यामध्ये करीब 100 GB तर सी ड्राईव्ह मध्ये जाते, तर ऑलमोस्ट मला करीब 700-750 GB भेटते. 700-750 GB ओके, ठीक आहे, बट यासाठी माझं बहुत सारा डेटाचं मायग्रेशन करावं लागेल. बट मी थोडंसं हे होल्ड करून ठेवलं आहे हा मंथ एंड पर्यंत, कारण मी हार्ड डिस्क तर घेईनच, बट या मंथ एंड पर्यंत मला होल्ड करावं लागेल, कारण माझा नेक्स्ट मंथचा पेमेंट येईल तर तेव्हाच मी हार्ड डिस्क घेईल. टिल देन मी हार्ड डिस्क घेणार नाही, कारण आय डोंट नो समोर पेमेंट होईल का नाही. सो आय एम काइंड ऑफ लाईक रिअली भीती वाटून राहिल्या. येस, कारण कोरोनामुळे आय डोंट नो. येस, सो सिच्युएशन बहुत गंभीर आहे. येस, आणि अजून एक गोष्ट मला हळूहळू रिअलाइज होऊन राहिलं की मी एक फिल्म डिरेक्टर आहे या, आणि माझ्यामध्ये ते सर्टन क्वालिटी आहे, ते दिसून राहिलं या इनसाइड मी. यस, कारण मी ज्याप्रमाणे विचार करून राहिलो आहे, ज्याप्रमाणे शॉर्ट डिव्हिजन कसा असतो, कशाप्रमाणे शॉर्ट केल्या जाते, स्क्रिप्टमध्ये कशाप्रमाणे चेंजेस केल्या जाते, कशाप्रमाणे ऑडियन्सला फिल्ममध्ये इन्व्हॉल्व केलं जाते, हे मी आज खूप साऱ्या गोष्टी आज शिकलो, माहीत पडले, माझ्यामध्ये काही ना काहीतरी समथिंग चेंजेस आले, आणि मी या साऱ्या गोष्टी समजू शकत आहे. कारण सांगू, लास्ट टाइम मी एक पिक्चर बघितला होता, ट्रान्सफॉर्मर द लास्ट नाईट. त्याच्यामध्ये मला ही फिल्म बहुत जास्त आवडली होती, बट आज मी ती फिल्म पुन्हा बघितली, आज मला असं रिअलाइज झालं की याच्यामध्ये बहुत सारे लूप होल्स आहे. याच्यामध्ये लूप होल्स म्हणजे काय आहे की याच्यामध्ये मायकल बे यांनी नाही का प्रॉपरली काम नाही केलंय, खर्च खूप केलाय, बट या स्पेसिफिक खर्चामध्ये नाही का जो फील पाहिजे तो फील प्रॉपरली भेटून न राहिला. या कारण बहुत साऱ्या अशा गोष्टी आहेत, सिक्वेन्स प्रॉपरली होता नाही, बहुत चांगल्याने दाखवू शकत होते, बहुत चांगल्याने ऑडियन्सला एकदम इंटॅक्ट करू शकत होते, बट ते प्रॉपरली केलं नाही, हे या फिल्म मध्ये बहुत क्लिअरली रिअलाइज झालं मला आज. येस, आणि मी बहुत छोट्या छोट्या गोष्टी बहुत क्विकली पकडून राहिलो आहे. जस्ट लाईक तो चंद्र तो एक प्रॉपरली सेटच होता, तो मला क्लिअरली रिअलाइज झाला. येस,
आणि खूप सारे असे मोमेंट होते जे गरजेचे होते नाही आणि खूप काही असे मोमेंट होते जे प्रॉपरली सिक्वेन्स मध्ये ठेवले असते तर बहुत जबरदस्त झाले असते. स्टोरीमध्ये थोडी बहुत चेंजेस केली असती. स्टोरीमध्ये म्हणजे खूप एकदम खूप मोठा चेंजेस नाही. यस, म्हणजे जस्ट लाईक एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत भेटत आहे तर कोणत्या वेनी भेटत आहे. समजा जर हा वे समजा चेंज केला असताना तर त्याचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा ठेवला असता, बट जो आउटपुट आहे तो सेम ठेवला असताना तर तो फील आहे तो बहुत जबरदस्त आला असता, असं माझं एक प्रकारे म्हणणं आहे. समजा जर त्यांनी याप्रमाणे केलं असतं इट विल बी रिअली गुड. बट आय डोंट नो, जे झालं ते झालं. बट मला ज्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड होऊन राहिल्या दॅट मेक्स मी की मी एक फिल्म मेकर आहे. आणि यस, सो बहुत साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करून राहिलो मी, फिल्म पण बघून राहिलो आहे आणि त्याच्यानंतर मग मी या डिस्कवरीचे सबस्क्रिप्शन प्लॅन विकत घेतला. त्याचे पण खूप सारे व्हिडिओज वगैरे पाहून राहिलो आहे, खूप सारे ज्ञान सक करून राहिलो आहे. सो यस, क्वारंटीनचा मी किती फायदा किती नुसकान घेते आय डोंट नो, बट वॉट एव्हर. माझं पोट वाढून राहिलं, आईचं प्रेम आणि खाणं खूप काही भेटून राहिलं आहे, त्यामुळे बहुत बेकार वाटत आहे. आणि दुसरं काय बोलण्यासाठी काय आहे नाही. या So till then everything is fine, is good. So this is the end. This is the My Artifact episode number 1890. Right now we are at Nagpur, Wardha, Maharashtra. Thank you.